नजीकच्या काळात या दोघांच्या आयुष्यात पुन्हा वादळ संभवत आहे। म्हणजे काय शालिनीताई, तुमचा मुलगा आणि तुमची सून हे दोघं एकमेकांची शक्ती आहे। हे जरी खरं असलं तरी त्यांच्या विभाजनासाठी कोणीतरी अज्ञात शक्ती आपला प्रभाव दाखवतील हेही खरं आहे। काय कोण आहात तुम्ही? काय काय हवंय काय तुम्हाला? काही गुंड माझ्या मागे लागले। कधीपासून पाठलाग करतात माझा। प्लीज जरा जरा मदत करा ना माझी। तुम्ही ओळखताय असं दाखवा ना मला प्लीज। ते खूप वेळापासून पाठलाग करतात। हो प्लीज हो हो, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा। अहो हा एसीपी साहेब, मी कागळांच्या कंपाऊंडच्या इथे उभा आहे। येत आहे ना? ओके। अगं ऐकलंस का? एसीपी साहेब स्वतः येतात इथे। या राजे, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय उशीर? अरे जरा येताना 2-3 कामं होती रस्त्यात, ते आटपून आलो। काय मग आजचं शेड्यूल काय? नेहमीप्रमाणे पॅक। आणि हो, तुला एक महत्वाचं सांगायचंय। काल माझ्या मित्राच्या रेफरन्सनी एका बाईंचा फोन आला होता। ती इन्व्हेस्टर आहे, नुकतीच कोल्हापुरात स्थायिक झाली आहे आणि परदेशातून खूप सारा पैसा कमवून आली आहे। तो पैसा तिला आता इथे गुंतवायचा आहे। मी तिची मीटिंग तुझ्यासोबत फिक्स केली आता। आत्ता? हो। ठीक आहे, भेटून घेऊया। हॅलो, हा ठीक आहे, पाठवून द्या। त्याच आहेत। मी काय विचार केला, म्हटलं बोलून तर बघूया। एक्सक्यूज मी। नजीकच्या काळात या दोघांच्या आयुष्यात पुन्हा वादळ संभवत आहे। तुमचा मुलगा आणि तुमची सून हे दोघं एकमेकांची शक्ती आहे। हे जरी खरं असलं तरी त्यांच्या विभाजनासाठी कोणीतरी अज्ञात शक्ती आपला प्रभाव दाखवतील हेही खरं आहे। मंजिरी, हे पोरी काय ग? तिन्ही सांजा झाल्या, माझा डोळा लागला, मला कळलंच नाही। डोळा लागला होता, कसला विचार करीत होतीस? नाही, विचार कसला? हे बघ पोरी, माझ्यापासून लपवून ठेवू नगस। नाही,
अगं खरं काय ते डोळ्यात दिसतंय या तुझ्या. बोल, काय झालं? अहो खरंच काहीच नाही आजी. सत्या काय बोलला काय तुला? थांब, त्याला चांगला खडसावते. नाही, तसं नाही. हे बघ पोरी, मी तुला आधीच सांगितलं, माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नगस. पुन्हा पुन्हा मला तेच तेच सांगायलाही कंटाळा येतोय बघ. सांग बर, काय झालं? आजी, मी माझ्या भविष्याचा विचार करते. भविष्याचा? अगं आजच्या काळात माणसाच्या सभोवताली काय चाललंय त्याचा विचार करायला फुरसत नाही, आणि तू भविष्याचा विचार करायला निघाली? नाही आजी, माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझं घर आहे. माझ्या घरातली माणसं, माझा नवरा, माझं बाळ. मी सगळी दुःख सहन करू शकते, पण माझ्या घरातल्यांवर जर कोणी बोट दाखवलं ना, तर मी नाही सहन करू शकत. मंजिरी, अगं काय झालं या? असं का बोलायला लागली तू? आजी, आजी, उद्या माझं काहीही झालं तरी माझ्या बाळाची काळजी घ्याल ना तुम्ही? मंजिरी, अगं नाही, तुम्ही असं का बोलतीस तू? मला आधी वचन द्या तसं, प्लीज. माझ्या बाळाची काळजी घ्याल ना? हे बघ पोरी, अगं गरोदरपणात असं होतं कधी कधी. भविष्याची भीती जाणवत असते ना, आणि नवीन बाळाची जबाबदारी येणार असते. हे बघ, त्यासाठी आईनं आपलं मन खमक करायचं असते. मनानं खमकी राहशील ना व? हा? हे बघ पोरी, बायकोला नवऱ्याची साथ हवी असते, पदोपदी, क्षणोक्षणी. तू काय बी काळजी करू नका. ह्यो सत्या कुठं गेलाय? थांब, मी त्याला फोन करून आता बोलावूनच घे. नाही, नाही, नको. अगं असं काय करतेस? बायकोकडे लक्ष द्यायचं सोडून कुठे उंडारायला गेलाय त्यो? बपोरे, तू काय बी काळजी करू नकस. हा, अगं समज व्यवस्थित होणार. हा, आणि कसला बी विचार करू नकस. हा, हे आले. एक्सक्यूज मी. तुम्ही? हो मीच. मगाशी ऍक्च्युली
तुमच्याच ऑफिसचा पत्ता शोधत होते. बाय द वे, थँक्यू वन्स अगेन. एक मिनिट, तुम्ही ओळखता एकमेकांना? हो, म्हणजे अगदी अनपेक्षित पण. मग तुम्ही बसा ना प्लीज Oh, प्लीज. yeah. मी ओळख करून देतो. हे माझे पार्टनर सत्यजित मुधोळकर. ओ, तुमची तर ओळख आहे ना? सत्यजित, तुम्ही कसं काय ओळखता? सांगतो नंतर. सो मिस मिसेस अनघा राजे. बोला. ओके, मी सगळ्यात आधी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी अनघा राजे. मी साऊथ आफ्रिकेला राहत होते. मी आणि माझे मिस्टर असे दोघंच जण तिथे राहायचो. आमचा स्वतःचा बिझनेस म्हणून आमची टॅनिंगची फॅक्टरी होती. काही महिन्यापूर्वी माझे मिस्टर ऍक्सिडेंटमध्ये वारले. मग तिथे एकट्यानं थांबण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. परक्या देशात मी एकटीने थांबणं अशक्य होतं, म्हणून मग तिथलं सगळं विकून भारतात परतले. आता कोल्हापुरातच आहे. आज परिस्थिती अशी आहे की हातात भरपूर पैसा आहे. अख्खं आयुष्य पडलंय समोर. आता ह्या पैशाचं आणि ह्या आयुष्याचं काय करायचं, हे दोन्ही प्रश्न आहेतच. कुठून तरी सुरुवात करायलाच हवी, म्हणून म्हटलं जमिनीत पैसा गुंतवावा. माय सिम्पथीज मिसेस राजे. पण मला एक प्रश्न पडल्यापासून राहत नाही की कोल्हापूरच का? तुम्हाला मुंबई पुण्यासारखे मोठे चांगले ऑप्शन्स असताना तुम्ही कोल्हापुरातच का आलात? राईट, कोल्हापूरच का, हा प्रश्न मी सुद्धा खूप वेळा विचारला स्वतःला. पण खरं सांगू, उत्तर माझ्याकडेही नव्हतं. मग मी स्वतःसाठी ते उत्तर शोधलं. ऍक्च्युली कोल्हापूर माझ्या आईचं माहेर आहे. म्हणजे मी फार वेळा कोल्हापूरला आले नाहीये याआधी, आणि मुंबईचा ऑप्शन मी निवडला नाही कारण मुंबईची गती मला समजण्यासारखी नव्हती. आय मीन, मुंबईचं वेगवान लाईफस्टाईल मला झेपेल की नाही याची खात्री नव्हती मला. आणि पुण्याचं म्हणाल तर पुण्याला जाणं मी मुद्दामच टाळलं. का? कारण शांतनूची आणि माझी पहिली भेट पुण्याला झाली होती. शांतनू माझे मिस्टर. सो तिथे गेलं की पुन्हा त्या सगळ्या आठवणी येणार. मग त्या आठवणींनी बेचैन होणार, म्हणून म्हटलं नकोच. म्हणून इथे याचा निर्णय घेतला. मी खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. तुम्ही खूप एथिक्स पाळणारे आहात असं समजलंय मला. सो म्हणून मला वाटलं की जर काही वर्कआउट झालं तर. हो, ठीक आहे, बघूया आपण. बघूया. म्हणजे एखादं प्रोजेक्ट किंवा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी असेल तर मला इंटरेस्ट आहे. तेव्हा ठीक आहे, तुमच्याला एखादं चांगलं प्रपोजल असेल तर मी नक्की सांगेन तुम्हाला.
ठीक आहे. ओ, हे माझं कार्ड. सो मी तुमच्या फोनची वाट बघेन. या, निघू मी. या शुअर. या. हे माझं कार्ड. सो मी तुमच्या फोनची वाट बघेन. या, निघू मी. या शुअर. या. तुमचं कार्ड मिळेल का, म्हणजे कधी फोन करायचा झाला तर? ओके, बाय. बाय. सत्यजित, लक्ष्मी स्वतः पैशाचे घट रिकामे करायला तयार आहे. ती दारात उभी आहे आणि विचारते आत येऊ का, आत येऊ का, आणि तू तुला टाळतोस का? कसला विचार करतोस तू? मी त्यांना टाळलं नाही विहंग, मी त्यांना नकार नाही दिला. मी म्हंटल बघूया. कसं आहे विहंग, दारावर आलेली स्त्री लक्ष्मी आहे का शूर्पणखा आहे हे आधी तपासून नको पाहायला? अनघा राजे. आणि तसंही आपल्या डोक्यावर काही कमी काम आहेत का? चला चला चला, कामाला लागा. ओके. आज खूप उशीर झाला यायला. खूप दमलेला पण दिसतोयस. जास्त काम होतं का आज? मला ऑफिसमध्ये खूप काम होतं का मी झोपा काढत होतो याच्याशी तुझं काहीही देणं घेणं नाही. आणि दुसरी गोष्ट, रोज संध्याकाळी माझी वाट बघत इथे दारात उभं राहण्याची गरज नाही, कारण ऑफिसमधून आल्या आल्या तुझं तोंड बघायला मला अजिबात आवडत नाही. कळलं? तू चिडलास ना की खूप हँडसम दिसतो. कोणी सांगितलं नाही तुला कधी? कसं सांगणार म्हणा. तू चिडल्यावर मंजिरीच्या तोंडातून शब्दही निघत नसेल, पण मी सांगतो. हे जवळ नाही यायचं, आधीच सांगतोय. लांब. काय झालं? असं का करतोयस? तुला माझी सवय नाहीये? विसरलास पूर्वीचे दिवस? बास, बंद कर तुझी नाटकं. बरं, पुरे तर पुरे. मला तुला फक्त एवढीच आठवण करून द्यायची होती की मी तुझ्याकडे काहीतरी मागितलंय. त्याचा विचार तू केलास का नाही? फालतू गोष्टींवर मी विचार करत नसतो प्रिया. कुणाशी खोटं बोलतोयस? माझ्याशी? सत्यजित, मला माहिती तू काल रात्रभर आणि आज दिवसभर फक्त माझाच विचार करत होतास. बरा किंवा वाईट, पण विचार तर नक्कीच करत होतास. एवढं तर मी ओळखू शकतेच. प्रेम केलंय तुझ्यावर, हे ओळखणं कठीण नाही. हे बघ प्रिया, मी खूप शांतपणे आणि माझ्या रागावर पूर्ण कंट्रोल ठेवून तुझ्याशी बोलतो, कारण तुला माहितीये माझी जर सटकली तर मी काय करू शकतो ते. तर तसं होणार नाही याची प्लीज काळजी घे. आहे ना, चांगलीच कल्पना आहे. पण सत्यजित, एकदा मी काही ठरवलं ना की मग मला माघार घ्यायला अजिबात आवडत नाही. आणि सत्यजित, तू मला परिणामांची धमकी देण्यापेक्षा हा विचार कर की आपल्याबद्दल जर तुझ्या लाडक्या मंजिरीला कळलं तर? आधीच तिची परिस्थिती नाजूक.
त्यातून ह्या सगळ्यामुळे बाळावर जर ए प्रिया, माझ्या बाळाचं नाव घेतलंस ना तर इथल्या इथे काढून टाकेन. पुढचा मागचा कसलाही विचार नाही करणार. शांत हो. मी अजून काहीच बोलले नाहीये. तू आधीच हायपर होतोस. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सुहासनी त्याचा निर्णय सांगितलाय, पण मी अजून त्याला शब्द दिला नाही. त्यामुळे तू विचार कर. वेळ घे हवं तर. मला काही घाई नाही.